आणि महाराष्ट्राच्या लोकांना आपण कळवलं पाहिजे। आज माझ्या कामगारांना कोविडचा हप्ता मिळालाय, मला आनंद आहे। कोविडच्या 2 वर्षाच्या काळामध्ये हे तुम्हाला सांगायच्या अगोदर बाळा नांदगावकरांची एक आठवण मी तुम्हाला सांगतो। ते भाषणातून बोलले म्हणून आम्ही तसे तरुण होतो आणि त्यावेळी मातोश्रीवर एकदम सुसाट निघणारी जी मंडळी होती त्याच्यामधले आम्ही दोघे जण। मला आठवतं छगन भुजबळांचा पराभव केल्यानंतर बाळ मातोश्रीवर आले होते आणि बाळासाहेबांनी त्याला कडकडून मिठी मारली होती, मी अजूनही विसरलेलो नाही। कालांतराने हळूहळू ते राजसाहेबांकडे गेले आणि मी उद्धवजींकडे राहिलो, परंतु आतलं अंतःकरण मातोश्रीच आहे आणि बाळासाहेबच आहेत। आणि दैवयोग बघा कसा, कदाचित आज या व्यासपीठावर आम्ही दोघे जण परत एकत्र आलेलो आहोत। याच्यातनं काहीतरी घेंड्याची नियतीचा विचार असेल। तुम्ही तर 100% मला ठाऊक आहे की 100% उद्या निवडणूक जिंकणार आहात। छोटीशी आपली बेसची ही बँक कंझ्युमर ही सोसायटी एक छोटंसं फार मोठं असं काय नाही आहे, परंतु या छोट्याशा याच्यातनं उद्याचं महानगरपालिकेचं निवडणूक आणि त्याच्यानंतर होणारी विधानसभेची निवडणूक कदाचित याच्यातनंच त्याची परंपरा सुरू होईल असं मला तर नक्की वाटतं। आता बाळा नांदगावकरांचं वय काय ते मला ठाऊक नाही, पण जवळपास माझ्या जवळपासच असणार। माझी 75 झालेली आहे, त्यामुळे आम्हाला काय आता जास्त फार मोठे वर्ष मिळणार असं वाटत नाही, पण जी काय मिळतील ते ती वर्ष तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढण्याची माझ्या 24 तास आणि ऐका, आज कोविडचा जे काय पैसे तुमच्या खात्यावर आलेले आहेत हे पैसे महानगरपालिकेने सुद्धा दिलेले नाहीत। हे पैसे महानगरपालिकेने आपला जो रेग्युलर मेंटेनन्स दिला जातो 200 आणि 100 आणि 200 कोटी तो दिलेला आहे, त्याच्यातून ते द्या म्हणून सांगून टाकलेलं आहे। आणि आमचे मित्र प्रसाद लाड बाहेर गाडीवर उभे राहून वाटेल तशी बेताल भाषणं करतायत। कालपर्यंत ते पुढच्या डेपोमध्ये गेले नाही, कारण त्यांना असं वाटलं होतं की आम्ही 4 जण आहोत, बीजेपीची लोक आहोत, सत्ताधारी आहोत, सत्ता आहे, पैसा आहे, आम्ही सहज निवडून येऊ। पण 2 दिवसापासून त्यांची हवा गुल व्हायला लागली आणि आज ते डेपोना गाडीवर उभे राहून माझ्या नावाने गजर करताना मला मिळाले। या संपूर्ण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये बाळ आम्ही कोणावरही टीका केलेली नाही, व्यक्तिशः कोणावरही टीका केलेली नाही, परंतु आजपासून काय झालंय मला कळत नाही। सुहास काका म्हणून माझी आरती ओवाळायला सर्वांनी सुरुवात केलेली आहे। याला कारण काय ठाऊक आहे? याला कारण तुम्ही आहात। तुमचा जो उत्साह आहे, तुम्ही जे संख्येने प्रत्येक डेपोला आम्हाला रिस्पॉन्स देताय, प्रतिसाद देताय, ज्या तऱ्हेने बेस्ट कामगार सेना शिवसेना आणि मनसे एकत्र पुढे चाललेत, हे सगळं कानावर आल्यानंतर यांच्या तंबूमधली हवा संपायला लागली आणि म्हणून आता माझ्यावर भडीमार सुरुवात झालेला आहे। आमच्या लोकांना पोलीसचे चौकशीचे आदेश पाठवण्यात आलेले आहेत। हे घाबरतील आणि गरीब असतील। अरे कर नाही त्याला डर कशाला? तुम्ही किती चौकशा आणा, आम्ही लढायला तयार आहोत। शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत। मी 75 वर्षाचा झालो ना
तरी ह्यांच्याबरोबर लढताना 21 वर्षासारखाच लढेन. आम्हाला भीती नाही. किंवा मुख्यमंत्र्यांची, पोलीसची आणि याची भीती आम्हा लोकांना दाखवू नका. आम्हाला चेक करायला तर आमच्याकडे काहीच मिळणार नाही. तुमच्याकडे सगळं काय आहे ते तुमच्याचकडे आहे. आणि एक दिवस असा येईल या महाराष्ट्रामध्ये जे आज तुम्ही करताय ते आम्हाला करायची नियती वेळ देईल. बाळ म्हणतायत की विधानसभेत लाडकी बहीण होती, म्हणजे विधानसभा निवडणूक जिंकून येण्यासाठी लाडकी बहिणीचं अस्त्र वापरण्यात आलं. सर्वांना ठाऊक आहे याच्यात काय. आणि आता त्याच्यातल्या अर्ध्या जणी नावडत्या झालेल्या आहेत. तसंच आता बेस्टच्या या निवडणुकीमध्ये फडणवीस साहेबांचा लाडका भाऊ कामाला येतोय, जोरात आहे तो. आणि म्हणून ते 50 कोटी 52% तुमचा तो हे मी दिला म्हणून सांगतायत. ह्यांनी दिलेला नाही, ते तुमचे पैसे आहेत, तुमच्या कष्टाचे. त्या काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून तुम्ही कामं केलं आहे, त्याचे पैसे केंद्र सरकारने तुम्हाला दिलेले आहेत. ते पैसे यांच्याकडे पडून होते. यांना जर तशी तुमची गरज असती किंवा तुमची कीव असती, तुमचा विचार असता, तर या 6 महिन्यामध्ये का दिले नाही हो? आणि आजच का दिले? समजा त्याने दिले असं समजूया. सत्तेचा गैरवापर. दुसरी एक गोष्ट, बाळ याने काल आम्हाला स्नेहभोजन घालायला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला GM कडे. आमच्या लोकांना स्नेहभोजन करा. 22,000 कामगार आहेत माझे. 22,000 कामगारांना प्रत्येकी त्यांनी सांगितलं 200 रुपयाच्या वर मी स्नेहभोजन घालणार. आमच्या लोकांना घरी जेवण मिळत नाही काय? स्नेहभोजन घालायचं होतं तर तुमचं राज्य आलं तेव्हा घालायचं की आम्हाला? त्यावेळेस बेस्टचे लोक आठवले नाहीत. आता यांच्या स्नेहभोजनाची मजा काय झाली ठाऊक आहे का? प्रत्येक डेपोच्या बाहेर, कारण परवानगी मिळाली नाही. मी सांगितलं मी कोर्टात जाणार. जनरल मॅनेजरना सांगितलं जर विषबाधा झाली आणि काय घातपात झालं तर याला संपूर्ण जबाबदार आपण आहात. जनरल मॅनेजरने सांगितलं बाबा मी यांना परवानगी देणार नाही. मग यांनी काय केलं? बाहेर गाड्या लावल्या प्रत्येक डेपोच्या बाहेर सगळीकडे. आणि जो येईल मग तो बेस्टचा कामगार आहे की बाजूच्या झोपडपट्टीतला माणूस आहे की आणि कोण आहे हे न बघता धडाधड द्यायला सुरुवात केली. कारण ह्यांनी त्यांची ऑर्डर दिली होती आणि ते तयार झालं होतं. यांची सत्तेमध्ये एवढे उन्मत्त झालेले आहेत की आम्ही सांगू तेच होईल. जनरल मॅनेजर आम्हाला परवानगी काय देईल याच्यावर त्यांनी ते सगळं केलं. आणि एवढं मोठं सगळं शिजवल्यानंतर ते करणार काय? तर मग डेपोच्या बाहेर गाड्या उभ्या केल्या. तुम्ही किती जणांनी घेतलं ते? नक्की ना? वा, मला तुमचा अभिमान आहे, सार्थ अभिमान. मग ती फसली. मग हा कोविडचं आमचेच पैसे, आमच्याच कष्टाचे पैसे, आम्ही रक्ताचं पाणी करून मिळवलेले आमचे पैसे आम्हालाच द्यायचे. स्वतःचा काय संबंध नाही. आणि वर परत मिरवायचं आम्ही दिलेले आहेत. आणि काय 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 घोषणा करतात. आम्हाला जर सोसायटी दिली तर प्रत्येक कामगाराला आम्ही 50,000 रुपये देऊ. अरे कुठचे आणून देणार? सोसायटी म्हणजे काय आहे? ती बँक आहे. त्याला रूल रेग्युलेशन कायदे सगळं काय आहे की नाही? पण समोरच्या कामगाराला भूलभुलैया द्यायचा. आता हा कामगार तसा राहिलेला नाही. मी तुमच्याबरोबर 25 वर्ष काम करतोय ना. कोविडमध्ये सांगा बाळ नांदगावकरांना सांगा, कोविडमध्ये ह्या 27 युनियनपैकी कुठच्या युनियनचा नेता तुम्हाला दिसला होता हो 2 वर्ष? नाही ना, माझं सोडून द्या, मी होतोच. पण आणि कोण दिसला होता का? कुठच्या तरी गुहेत लपून बसले होते. आता वेगवेगळी आमिष देऊन आलेत बाहेर पटांगणामध्ये.
मुख्यमंत्र्यांचं प्रोटेक्शन आहे, पण एक लक्षात ठेवा, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होत आहेत. मराठी माणसाचे या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये बाळासाहेबांनी मराठी माणसाला हाक दिली, उभं केलं, शिवसेना उभी केली आणि एक प्रचंड मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे. बाबांनो, सांभाळून राहा. दोन्ही भाऊ एकत्र आले आणि उद्या हा महाराष्ट्रामध्ये फिरले, मराठी माणसाला आव्हान केलं आणि मराठी माणूस फिरला ना तर तुमचे सगळे ग्रह फिरतील. तेव्हा तुमच्याकडे जी ताकद आहे, तुमच्याकडे जे अधिकार आहेत, तो अधिकार आमची बेस वाचवण्यासाठी करा. आमची बेस आज 3337 नाही पण 337 राहिलेली आहे. आणि याला कारण आहे, याला सगळं ठाऊक आहे की बेस संपते, याला बेस संपवायची आहे. आणि मग तुमची आपली प्रॉपर्टी 371 एकर लँड, या मुंबईतला सगळ्यात मोठा जमीनदार असेल कोण तर तो बेस तुमचा. पण ही 371 लँड आली कुठून? या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये माझ्या कामगारांनी आपल्या रक्ताचं पाणी करून जे कष्ट केले त्याच्यामध्ये ही उभी राहिलेली प्रॉपर्टी आहे. ही कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही आणि ती त्यांना विकता येणार नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला जबरदस्त असं एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल. नशिबाने हे जर सुद्धा जवळ आलेले आहेत, यांची जर साथ आपल्याला लागली तर या मुंबईच्या रस्त्यावर लाखो लोक उतरतील. 45 लाख लोक आज या बेसवर अवलंबून आहे. 5 वर्षापूर्वी सांगायची एखादी आई, आता नाही सांगत, त्याकाळी मी ऐकलेलं आहे, कामावर गेलेली मुलगी जर रात्री उशिरा येत असेल तर ती सांगायची, बाळ तू टॅक्सीने येऊ नकोस, रिक्षाने येऊ नकोस, तू बेसने ये. म्हणजे ही बेस आपल्या मुलाबाळांना, आपल्या मुलीला सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचवेल असा आत्मविश्वास त्या आईला होता. यांनी तो घालून टाकलेला आहे 22 सालपासून. नांदगावकर साहेब, आमचे जवळजवळ 3500 कामगार आता रिटायर झालेले आहेत आणि मागच्या 22 पर्यंत उद्धवजींनी सगळं दिलं. 22 पासून आजच्या दिवसापर्यंत जवळजवळ 450 ते 500 कोटी रुपये त्यांच्या ग्रॅज्युटीचे थकलेले आहेत, कोण द्यायला तयार नाही. आणि ती मंडळी दररोज माझ्या घरी मला फोनवरून आमच्या कार्यालयात येतात, साहेब आम्ही रिटायर होऊन आम्हाला 3.5 वर्ष झाली, आमच्याकडे पैसे नाही होते, पैसे ते मुलीचं लग्नात गेले, आज घरात अन्न नाही अशी परिस्थिती आमची निर्माण झालेली आहे. पेन्शन नाही, कारण पेन्शन 3000 आणि 2000 मिळते बेस कामगारांना. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये कामगार आहे. हे प्रसाद लाडना दिसत नाही. 3500 कामगार माझा आज अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये राहतोय. त्याच्या हक्काची ग्रॅज्युटी त्याला मिळालेली नाही. ते प्रसाद लाडना दिसत नाही की फक्त सोमवारचं इलेक्शन दिसतंय म्हणून तुम्हाला हे कोविडचं नाटक केलं. आणि मी म्हणून तुम्हाला सांगतो, सतर्क राहा. कोणत्याही परिस्थितीत नांदगावकर साहेब इथे बसलेला हा जो माझा कार्यकर्ता आहे, हा प्रत्येक 100 ते 200 कामगारांचं नेतृत्व करतो. यांच्यामध्ये फार जबरदस्त अशी ताकद आहे. मागचे 20, 25 वर्ष ही लोक माझ्याबरोबर काम करतात. याने ठरवलं ना तर हे वाटेल ते करू शकतात आणि हे होणारही आहे. ह्या 5 जणांना तुम्ही ज्या दिवशी धडा द्याल, 4 जणांना, तेव्हा ह्या मुंबईतलं आणि महाराष्ट्रातलं मराठी माणूस म्हणेल, अरे 4 बीजेपीचे खंदे समर्थक नारायण राणेंपासून सगळे उभे असताना एकट्या त्या सुहास सामंतने ह्यांना धूळ चारली. जेव्हा आपण प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करतो, शाब्दिक म्हणतो, तेव्हा आपलं का करतो? कारण तो प्रतिस्पर्धी आपल्याला धोकादायक वाटतो म्हणून आपण त्याच्यावर हल्ला करतो. बरोबर? 2 दिवसापर्यंत माझ्या नावाने काय बोलत नव्हते, गपचूप सगळं चाललंय. आजपासून बँडच सुरू केलं माझ्या नावाने. काय हरकत नाही, माझ्या नावाची प्रसिद्धी होते.
जेवढ्या जास्त शिव्या मिळतील तेवढं वय वाढतं, त्यामुळे मला त्याची काय भीती नाही. तुम्हाला मी एवढंच सांगेन, जाता जाता एक दोन गोष्टी तुम्हाला सांगतो, बाळने सुद्धा ऐकल्या पाहिजेत त्या. आमच्या कोविड काळात 4,500 कामगारांना कोविड लागला. त्या 4,500पैकी 169 लोकांचं निधन झालं. आम्ही वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. या सोसायटी मार्फत डॉक्टर आणले, हॉस्पिटल्समध्ये गेलो, सगळं काय केलं, पण 169 लोकांना आम्ही वाचवू शकलो नाही. परंतु माननीय उद्धवजींनी सहकार्य केल्यामुळे त्या 169 लोकांच्या घरी 50 लाख रुपये आणि त्या 169 लोकांच्या घरी एक माणूस, मग त्यांचा मुलगा, मुलगी किंवा बायको आम्ही कामावर लावली. आज मी बऱ्याच ठिकाणी कार्यालयामध्ये फिरत असताना मनोहर जुन्नरे मला ओळख करून द्यायचे, हा 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 बाळ कोविडमध्ये लागलाय, ही मुलगी कोविडमध्ये लागली साहेब. तरुण आहेत. मला खूप बरं वाटलं. त्या कुलाब्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहेत ही मुलं. आणि तुम्हाला सांगतो, हे करत असताना हे कॅज्युअल लेबर आहेत ना, कॅज्युअल लेबर, यांचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी निधन झालं, मला ठाऊक. पण कॅज्युअल लेबरना कसल्या तऱ्हेचं प्रोटेक्शन नाही. त्याच्यामुळे हे 50 लाख रुपये मिळणं किंवा ते तिथे कोणी नोकरी मिळणं हे दुरापास्तच होतं, कारण त्यांनाच अजून परमनंट केलेलं नाही. वयाच्या 20व्या वर्षी लागलेली लोक आता 50 वर्षात आली तरी त्यांना अजून परमनंट केलेलं नाही. आता 500-600 लोक झालेले आहेत. प्रसाद लाड म्हणतात मीच केलं. होय बाबा, तूच केलेस, पण केले, ते झाले. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली आमच्या माणसांनी. इथे विजय वैभव तांबे, कॅज्युअल कामगार, आणिकचा, का रे बरोबर ना, कॅज्युअल कामगार. मी असा लढलोय त्याच्यासाठी, कारण त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती, अत्यंत वाईट होती. त्याची पत्नी येऊन ढसाढसा माझ्याकडे रडली आणि मी त्याच वेगाने लढलो. आणि 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका कॅज्युअल कामगाराला त्याच्या घरी 50 लाख रुपये मिळाले आणि त्याच्या घरचं एक माणूस, एकच केस झाली, त्याच्या घरचं एक माणूस नोकरीला लागले. जर आपण ठरवलं करायचं तर कुठची गोष्ट आपण करू शकतो. तुम्हाला आम्ही संधी दिलेली आहे. तुम्ही पुढ्यात बसलेत, हे तुमचे एक आहेत ना कोपऱ्यावरचे बाळ, तुम्ही ओळखत असाल. हो, 3-3, 4-4 वेळा उभे राहिले निवडणुकीला, यात पडले, पण उभे राहिले मनसेमधूनच आणि कोणाच्या वार्तेला गेले नाही. आज त्याचमुळे आज त्यांना न्याय मिळालेला आहे. माझा एक अत्यंत जवळचा कार्यकर्ता त्यांना तिकीट दिल्यामुळे दुःखी झाला. पण तुम्हाला जो न्याय मिळाला, तो न्याय तुम्ही जे इमानदारी दाखवलीत तुमच्या पक्षाशी, त्याच्यामुळे तुम्हाला मिळालेला हा न्याय आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि तुमच्याकडनं मी ही अपेक्षा करेन, नांदगावकर साहेब इथे आहेत, त्यांच्या समोर सांगतो की तुम्ही उद्या ह्या बँकेचे, या सोसायटीचे डायरेक्टर होणार आहात. मग वजन वाढायला देऊ नका आणि छाती उगाच फुगवायला देऊ नका. या गरिबांच्या मतावर तुम्ही उद्या त्या खुर्चीवर बसणार आहात. किंवा मेलेली 5 वर्ष ही जी संधी आहे या गरिबांची सेवा करायची, अशा तऱ्हेने ती सेवा झाली पाहिजे की जेव्हा पुढचं निवडणूक येईल तेव्हा याच्यातल्या हजारो लोकांनी येऊन आम्हाला सांगितलं पाहिजे की साहेब, ह्या माणसाला परत उभं करा, हा कामगारांसाठी वाटेल ते करणारा माणूस आहे. अशा तऱ्हेचं महत्व या 5 वर्षात तयार करा. मग तुम्हाला कोणी हरू शकणार नाही आणि ही सोसायटी कायमची शिवसेनेकडे राहील असं मला वाटतं. बऱ्याच काही गोष्टी सांगता आल्या असत्या, पण आज 15 दिवस तुम्ही सुद्धा थकलेले आहात, मला ठाऊक आहे. आणि त्याच्यामुळे अर्धे लोक आज आलेच नाही. नाहीतर नांदगावकर साहेब, हा हॉल ना खच भरला असता, मला ठाऊक होतं. पण ठीक आहे,
उद्या सोमवारी मतदान होऊन दे, एक विजयी मेळा उमेश या ठिकाणी ठोकायचा आणि तो त्या विजयी मेळाव्यामधून आम्ही सर्व आपण सगळे उद्धवजींकडे आणि राजसाहेबांकडे जायचं आणि दोन्ही बंधूंना एक विनंती करायची की साहेब, तुम्ही लोकांनी दोघांनी आमची बेस वाचवा, आमचे संसार वाचवा. वेटलीजवर काम करणारी मुलं सुद्धा मराठी आहेत. 16 आणि 17 हजार रुपये पगारामध्ये या मुंबईमध्ये संसार चालत नाहीत. त्यामुळे ती दुःखी आहेत. त्यांना पहिल्यांदा वाटलं होतं की कदाचित आम्ही BST मध्ये परमनंट होऊ, पण त्यांच्यावर अन्याय होतोय. म्हणून ज्यावेळी बेस उभी राहील त्यावेळी मी उभ्या करणाऱ्या व्यक्तींना सांगेन की साहेब, ही सुद्धा 4-4.5 हजार मंडळी आहेत ना, मुलं, ही स्थानिक मुलं आहेत, मराठी मुलं आहेत, यांना सुद्धा बेसमध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे. 35,000वरून आम्ही 22,000. मी जेव्हा बेसमध्ये मला बाळासाहेबांनी पद दिलं तेव्हा आम्ही 42,000वर होतो. त्याच्यानंतर 35,000वर आलो. आता आम्ही 22,000वर आलेलो आहोत. पण याच्या खाली जायचं नाही. आता हा विजय मिळवला, दोन्ही ठाकरे बंधू आपल्या बरोबर आले. ही ताकद शिवसेनेची आणि मनसेची ताकद वापरून ही बेस परत उभी करायची, वाचवायची. याच्यासाठी मुंबईतल्या 45 लाख लोकांकडे जायचं, लाखो लोकांना घेऊन या विधानसभा भवनावर थडकायचं. या सरकारला धडकी भरली पाहिजे. अशा तऱ्हेचं आंदोलन जर या मुंबईत आपण उभी केलं तर ही बेस वाचेल आणि ते परत सोन्याचे दिवस तुम्हाला मिळतील, एवढं आज मी सांगतो. आणि म्हणून तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. विरोधक किती आपल्यावर आरोप करो, त्या आरोपांना कोण कामगार मानणार नाही, मला ठाऊक आहे. आणि म्हणून तुम्हाला एकदा पुन्हा शुभेच्छा देतो आणि सोमवारी मतदान करा आणि मंगळवारी गुलाल उधळण्यासाठी विजयी होऊन इथे या, एवढं सांगून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.